सर्वांना हरिओम. सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वर. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद भागवत दशक 16वा. त्यामध्ये आपण आज समास तिसरा शिकणार आहोत. या तिसऱ्या समासाचं नाव आहे पृथ्वी स्तवन. पृथ्वी स्तवन निरूपण. स्तवन म्हणजे स्तुती. आपण त्याचा अर्थ पाहिला मागच्या भागात. या समासातून समर्थांनी आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीची स्तुती केलेली आहे, तिची प्रशंसा केलेली आहे. थोडक्यात हे पृथ्वीचं स्तोत्र आहे. स्तोत्र पद्यामध्ये असतं, पण इथे हे स्तोत्र आपल्यासाठी गद्यामध्ये आहे. दागबोधामध्ये पद्य आहे, ओव्या आहेत, पण आपण शिकणार आहोत ते गद्यावरून शिकणार आहोत. सर्व प्राणी मात्र पृथ्वीच्या आधाराने जगतात. देहच मुळात पृथ्वी तत्वाचा बनलेला असल्याने पृथ्वी वाचून जीवांना गत्यंतरच नाही. पृथ्वी सोडून प्राणी कोठे जाऊ शकत नाही. देव, दानव, मानव, सज्जन, दुर्जन, महाबळी म्हणजे शक्तिशाली, दुर्बळी म्हणजे अशक्त, सर्वजण पृथ्वीवर राहतात. कोट्यावधी जीव आणि भगवंताचे अनेक अवतार सर्वजण या पृथ्वीवरच राहतात. आणि लोक मात्र पृथ्वीला जाळतात. लोक काय करतात? पृथ्वीला जाळतात, पोळतात, उकरतात, नांगरतात, तिच्यावर मलमूत्र टाकतात. पण अंत्यकाळी सर्वांचे देह पृथ्वीवरच पडतात. जिकडे तिकडे पृथ्वी अफाट पसरली आहे. ती सगळी फिरून पाहणे, पृथ्वीला सर्व बाजूंनी फिरून पाहणे कोणालाही शक्य नाही. या पृथ्वीवर तर अनेक प्रकारचे पाषाण आणि निरनिराळ्या तऱ्हेच्या वनस्पती पसरल्या आहेत. तिच्या पोटामध्ये नानाविध रत्ने सापडतात. लोक माझी जमीन म्हणतात. आपण देखील ऐकतो. आपले वैभव दाखवताना लोक म्हणतात ही माझी जमीन आहे. लोक माझी जमीन म्हणतात, पण अखेर सर्वांना ती सोडून जावे लागते. पृथ्वी मात्र आहे तिथे जशीच्या तशीच राहते. माझी जमीन म्हणणारे पृथ्वी सोडून जातात, पण पृथ्वी मात्र जिथे आहे तिथे तशीच राहते. स्वामीजी म्हणतात ही पृथ्वी खरोखरीच धन्य होय. हिचा महिमा सांगावा तेवढा थोडाच आहे. सगळे प्राणी तिच्यात आधाराने राहतात, पण आकाशातील जीवांना सुद्धा तिचाच आधार आहे. कारण देहच पृथ्वीचा बनलेला असतो. आणि आता इथे देह म्हणजे पृथ्वी तत्व जे आहे ते तत्व माती, आणि आपला देह काय मातीपासून बनलेला आहे. मग कोणाचाही असू दे, आकाशातील जीवांना सुद्धा तिचाच आधार आहे. कारण देहच पृथ्वीचा बनलेला असतो आणि देहाशिवाय कोणताही जीव जगू शकत नाही. नासके, कुजके, अतिशय जीर्ण झालेल्या पदार्थांना सुद्धा पृथ्वीचा आधार असतो. अंतकाळी शेवटच्या वेळेला, मृत्यूच्या वेळेला प्राण्यांचा देह पृथ्वीवरच पडतो. सगळे बरे वाईट जे काही आहे त्याला पृथ्वीचा आधार असतो. अनेक प्रकारचे धातू आणि द्रव्ये पृथ्वीच्या पोटात सापडतात. देव, दानव, मानव, शहरे, किल्ले, मेरू, मांदार यासारखे भीमकाय पर्वत, आवरणोदक या सर्वांना पृथ्वीचा तर आधार आहे. लढाई होऊन एकमेकांनी एकमेकांचा नाश केला, संहार केला, तरी ते दोघेही पृथ्वीवरच पडतात. पृथ्वी सोडून
दुसरीकडे कोणी जाऊ शकत नाही. गड, कोट, गावे, शहरे तसेच नाना प्रकारचे देश पृथ्वीवरच आहेत. प्रवास केला म्हणजे ते कळतात. विविध प्रकारची रत्ने, हिरे, परीस, लोखंडाचं सोने करणारा दगड, परीस, सर्व प्रकारचे धातू आणि द्रव्ये या पृथ्वीमध्ये गुप्त रूपात आहेत, गुप्त रूपात असतात. त्यांना प्रगट करण्याआधी पृथ्वीशिवाय दुसरा मार्गच नाही. मेरू, मांदार, हिमालय तसेच 8 कुलाचल पर्वत, निरनिराळ्या प्रकारचे पक्षी, मासे आणि सर्प यांनासुद्धा आधार पृथ्वीचाच आहे. अनेक समुद्रांच्या पलीकडे पृथ्वीच्या सभोवती असलेल्या आवरण असलेल्या पाण्याला पाहिलं तर पृथ्वीचे मोठमोठाले कडे तुटलेल्या अवस्थेत आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये लहान मोठी अशी खूप विवरे, विवरे म्हणजे भुयारे आहेत. त्या विवरांच्या मध्ये आपण आतमध्ये गेलो तर अगदी गाढ अंधार भरलेला आहे. आवरणोदक, आवरणोदक हा शब्द पुन्हा येईल आपल्याला. उदकाचं आवरण म्हणजे पाण्याचं आवरण, तो म्हणजे शब्द आलेला आहे आवरणोदक. हे इतके अपार आहे की त्याचा अंतच लागत नाही. त्यामध्ये प्रचंड शरीराचे पुष्कळसे जलचर प्राणी आहेत. त्या आवरणोदकाला वाऱ्याचा आधार आहे. ते जे पाणी आहे सगळीकडे पसरलेलं, त्याला आधार कोणाचा आहे? या पाण्याचा आधार आहे, वाऱ्याचा आधार आहे. हा वायू गहन, दाट आणि घट्ट आहे आणि म्हणून ते पाणी कोणत्याही बाजूने वाहून जात नाही. जर वाऱ्याचा आधार नसता तर पाणी वाहून गेलं असतं, पण वारा असल्याकारणाने ते पाणी घट्ट आहे, दाट आहे. त्या वायूला आधार आहे घट्ट आणि कठीण अहंकाराचा. वायूला कुणाचा आधार आहे? घट्ट आणि कठीण अहंकाराचा. हा अहंकार जडद्रव्याचा म्हणजे पृथ्वीचा बनलेला आहे. असा त्या भूगोलाचा, भू म्हणजे पृथ्वी किंवा जमीन, ती गोल आहे म्हणून भूगोल. या भूगोलाचा मोठा विस्तार कोणीच जाणत नाही. पृथ्वीवर अनेक प्रकारच्या खाणी आहेत. त्यामध्ये खूप धातू आणि रत्ने आहेत. शिवाय कल्पतरू, चिंतामणी आणि अमृतकुंडे पृथ्वीवर आहेत. अनेक बेटे आहेत, अनेक खंडे आहेत, त्यावर अगदी ओसाड प्रदेश आहेत. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या जीव प्राण्यांनी भरलेला प्रदेशसुद्धा आहे. मेरूभोवती, मेरू पर्वताभोवती कापलेले कडे आहेत. त्यातून पुष्कळसे कवडसे पडतात. नाना पदार्थाचे सपाटून वृक्ष उगवलेले आहेत. मोठमोठे वृक्ष या पृथ्वीवर आहेत. त्याच्याजवळ लोकालोक पर्वत आहे. पर्वताचं नाव आहे लोकालोक. मेरू पर्वताच्या बाजूला आहे. तेथे सुद्धा सूर्याचे चक्र फिरत असते. चंद्रपर्वत, द्रोणपर्वत, मैनाक यासारखे मोठे पर्वत आहेत. ते पृथ्वीवरच आहेत. निरनिराळ्या देशात निरनिराळ्या प्रकारचे दगड आहेत. निरनिराळ्या प्रकारची माती आहे. नाना प्रकारच्या विभूती आहेत, छंद आहेत, बंद खाणी आहेत. त्यामुळे पृथ्वीला बहुरत्ना वसुंधरा असे म्हणतात. पृथ्वीसारखा दुसरा पदार्थच नाही. जिकडे तिकडे अफाट पृथ्वीत पसरलेली आहे. संपूर्ण पृथ्वीवर प्रवास करून ती पाहणारा आजपर्यंत कोणीच माणूस झालेला नाही. या पृथ्वीशी तुलना करता येईल असा दुसरा कोणताही पदार्थ नाही. या पृथ्वीवरच हजारो प्रकारच्या वनस्पती आहेत. परमात्मा एकदा ते निर्माण करून गेला. अवतारांची मालिका पृथ्वीवरच होऊन जातात. निरनिराळ्या देशातील वनस्पती आणि पिके एकासारखे एक नसतात. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ
अशी 3 अपूर्व स्थाने रचली आहेत परमेश्वराने. पाताळात तर प्रचंड सर्पांची वस्ती आहे. ही अति विशाल पृथ्वी म्हणजे नाना प्रकारच्या वनस्पतींच्या बीजाची खाणच आहे. अंतरात्म्याची ही विलक्षण करणी होऊन गेली. पूर्वी अत्यंत बलवान पुरुष होऊन गेले. त्यांनी या पृथ्वीवरच वाटेल तसा धुमाकूळ घातला, पण स्वतःच्या सामर्थ्याने ते पृथ्वीपेक्षा निराळे राहिले असे कधी घडले नाही. जे काही त्यांनी केलं ते या पृथ्वीवरच केलेलं आहे. ही पृथ्वी अशी पुन्हा होण्याचा संभवही नाही. या पृथ्वीवर असंख्य जीव होऊन जातात. अनेक प्रकारचे अवतारसुद्धा या भूमंडळावर झाले आहेत. आज देखील असा साक्षात पुरावा आहे की पृथ्वीच्या आधाराने सर्व प्रकारचे जीव प्राणी जगत असतात. त्यासाठी कल्पना करण्याचे काही एक कारण नाही, कारण हे सर्व प्रत्यक्ष आपण पाहतो आहोत, अनुभवत आहोत की पृथ्वीच्या आधाराने सर्व प्राणी मात्र जगत आहेत. काही लोक मात्र जमीन माझी असे म्हणतात आणि शेवटी स्वतः मरून जातात. परंतु कितीही काळ लोटला तर ही पृथ्वी मात्र जशीच्या तशीच राहते. असा हा पृथ्वीचा महिमा आहे, पृथ्वीचे महात्म्य आहे. तिला दुसरी उपमा देता येत नाही. ब्रह्मादिकांपासून तो थेट आपल्यापर्यंत, ब्रह्मदेवापासून आपल्यापर्यंत सर्वांनाच या पृथ्वीचा तर आधार आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या 16व्या दशकातील पृथ्वीस्तवन नावाचा 3रा समाज पूर्ण झाला.